अमरावती जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षाचे निरीक्षक तसेच पदाधिकारी प्रदेश अध्यक्ष हजेरी लावत आहे व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन माहिती घेत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा दौऱ्यावर आहेत, तर राज ठाकरे सुद्धा अमरावतीमध्ये दाखल होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निरीक्षक दाखल झाले होते. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्याच उमेदवारांना कार्यकर्त्यांना पक्षातील उमेदवारी द्यावी अशी मागणी भटक्या जमातीचे भाजपचे राहिलेले जिल्हाध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तिवसा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ होता, मात्र आता सध्या विद्यमान आमदार काँग्रेसचे आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला निवडून यायचे असेल तर जुनेच कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्याला उमेदवारी देणे योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. नमस्कार सभी सदस्य भारतीय जनता पार्टी की तरफ से सबका स्वागत। मैं कमल सिंह चितोड़िया भटकी जाति जमाती जिला अध्यक्ष ग्रामीण महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा पर मैं काम कर चुका हूं। तो मेरे जितने भी पार्टी के प्रमुख हैं, मेरी उनसे एक ही विनती है कि हम लोगों ने भारतीय जनता पार्टी ने जो अभी लोकसभा में जो फटकार खाई है और जो फटकार मिली है हम लोगों को, और हमारे यहाँ पे जो कैंडिडेट दिया था वह कैंडिडेट सभी लोगों की नाराज़गी का था। अभी आते हुए समय पे विधानसभा सामने है, तो मेरी भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष बावन गुड़े साहब, मेरी उनसे विनती है कि हमारे क्षेत्र तिवसा विधानसभा जो है तो वो पुराने जो भी कार्यकर्ता हैं या जो कार्यकर्ता पुराने हैं और जो लोगों ने बीजेपी में बहुत सालों से काम किया है, तो हमारी विनती है देवेंद्र जी फडणवीस साहब को और बावन गुले साहब को और हमारे ऊपर के जितने भी प्रतिनिधि है डॉक्टर अनिल जी बोंडे साहब, कुलकर्णी साहब और हमारे क्षेत्र के विधान परिषद के आमदार परवीन जी पोटे साहब, हमारी इनको विनंती है कि भाई हमारा तिवसा विधानसभा बीजेपी का गढ़ रहा है और बीजेपी का ही गढ़ है। वरिष्ठांनी जुन्याच पदाधिकाऱ्याला उमेदवारी द्यावी असे त्यांनी म्हटले आहे. तिवसा मतदारसंघ भारतीय जनता पक्षातर्फे निवेदिता ताई दिघडे चौधरी यांनी लढवला होता. त्या जिल्हाध्यक्ष होत्या. मात्र आता भारतीय जनता पार्टीला कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जनमत न्यूज लाईव्ह करता राजेश्वर घोरमाडे, अमरावतीहून.